नमस्कार. आज आपण ज्या स्रोतांवर बोलणार आहोत ना, ते खूपच इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे माहितीचा प्रवाह तो लोकांपर्यंत कसा पोहोचत गेला याची ही गोष्ट आहे. हो, आणि याची सुरुवात आपण एका सोप्या प्रश्नाने करू शकतो. कुठला प्रश्न? विचार करा, मुघल काळात समजा बिहारमध्ये दुष्काळ पडलाय, हं. तर ही बातमी दिल्लीत बसलेल्या बादशाहपर्यंत पोहोचायला किती वेळ लागला असेल? अरे बापरे, म्हणजे घोडेस्वार किंवा कोणीतरी दूध जाणार महिने लागतील. अगदी. आणि मग तिथून मदत पोचायला अजून काही महिने. या एका उदाहरणावरून आपल्याला माहितीचा वेग आणि माध्यमांचं महत्त्व कळतं. आणि हा प्रवास फक्त वेगाचा नाहीये, बरोबर? म्हणजे माहिती कशी पोहोचवली जाते त्या स्वरूपाचाही आहे. अगदी बरोबर. म्हणजे बघा ना, पूर्वी इजिप्तमध्ये दगडांवर सरकारी आदेश कोरले जायचे. जे फक्त काही मोजक्या लोकांनाच वाचता यायचे. हो, मग रोमन साम्राज्यात ॲक्टा डायर्ना नावाने रोजच्या घटना कागदावर लिहून चौकाट लावायचे. म्हणजे माहिती हळूहळू लोकांपर्यंत यायला लागली होती. पण खरी क्रांती तर तेव्हा झाली जेव्हा ही माहिती छापून प्रत्येकाच्या घरात पोचू लागली. अगदी. आणि तिथूनच आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात होतीये. म्हणजे आपण थेट येतोय मुद्रणकलेवर आणि वृत्तपत्रांच्या युगावर. आपल्या स्रोतांनुसार भारतात याची सुरुवात इंग्रजांनी केली. हो, 29 जानेवारी 1780 जेम्स ऑगस्टस हिकी नावाच्या एका आयरिश माणसाने बेंगॉल गॅझेट सुरू केलं. पण थांबा, हे तर इंग्रजी वृत्तपत्र होतं. म्हणजे याचा आपल्या सामान्य माणसांवर काय परिणाम झाला असेल? तसा खूपच मर्यादित. ते वृत्तपत्र खरं तर इथले इंग्रज अधिकाऱ्यांसाठी होतं, व्यापाऱ्यांसाठी होतं. अच्छा. त्यातल्या बातम्या, चर्चा, अगदी गॉसिपसुद्धा त्यांच्याच वर्तुळातल्या असायच्या. खरी सामाजिक क्रांती तेव्हा सुरू झाली जेव्हा भारतीयांनी स्वतःच्या भाषांमध्ये वृत्तपत्र काढली. आणि मराठीत याचं श्रेय जातं बाळशास्त्री जांभेकर यांना. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर. हो, 1832 साली त्यांनी दर्पण सुरू केलं आणि म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिन 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. पण मला एक सांगा, दर्पण हे त्या काळातल्या इतर वृत्तपत्रांपेक्षा वेगळं कसं होतं? याचं उत्तर आपल्याला दर्पणमधल्या बातम्यांमध्येच मिळतं. म्हणजे बघा, एका बाजूला ते कंपनी सरकारच्या 3 इलाख्यांमधील जमा खर्चाची यादी छापायचे, तर दुसऱ्या बाजूला रशियनांचा देशावर हल्ला होण्याचं भय यासारखी राजकीय बातमी द्यायचे. अच्छा, म्हणजे आर्थिक आणि राजकीय दोन्ही विषय होते. हो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हिंदू विधवांचा पुनर्विवाह यासारख्या सामाजिक विषयांवर लिहायचे. काय सांगताय? म्हणजे विधवा पुनर्विवाहासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर त्या काळात वृत्तपत्रात उघडपणे चर्चा होत होती. हो, आणि हीच खरी क्रांती होती. वृत्तपत्र हे फक्त बातमी देण्याचं साधन नाही, तर समाज घडवण्याचे एक माध्यम आहे, ही दृष्टी दर्पणने दिली. हे तर आजच्या काळातही धाडसाचं वाटतं. आणि हाच धागा मग पुढच्या अनेक वृत्तपत्रांनी उचलला. भाऊ महाजन यांचं प्रभाकर होतं. प्रभाकरमध्ये तर लोकहितवादींची शतपत्रे प्रसिद्ध झाली होती, बरोबर? अगदी. गोपाळहरी देशमुख त्यांनी समाजातील चुकीच्या रूढी परंपरांवर इतक्या परखडपणे लिहिलं की तो एक वैचारिक भूकंप होता. आपल्या स्रोतांमध्ये ज्ञानोदय वृत्तपत्राचा एक खूप मजेशीर उल्लेख आहे. कोणता? त्यांनी रेल्वे सुरू झाल्याची बातमी चाक्या मसोबा या नावाने छापली होती. हो, आणि हे शीर्षक खूप काही सांगून जातं नाही का? म्हणजे त्या काळातल्या सामान्य माणसाच्या मनात असलेलं कुतूहल, थोडी भीती आणि थोडं अचंबा, हे सगळं त्या 2 शब्दांतून व्यक्त होतं. ज्ञानोदयने तर आशिया आणि युरोपचे नकाशे छापले. मराठीतलं पहिलं चित्र छापण्याचा मानही त्यांना मिळाला. वाह, म्हणजे माहिती फक्त शब्दांपुरती मर्यादित नव्हती, ती आता चित्रांमधून आणि नकाशांमधून लोकांपर्यंत पोचत होती. अगदी. ही सगळी वृत्तपत्र म्हणजे एक सामाजिक मिशन होती. इंदुप्रकाशने विधवा विवाहाला पाठिंबा दिला. तर कृष्णराव भालेकरांचा दीनबंधूने बहुजन समाजाचे प्रश्न पहिल्यांदाच इतक्या प्रभावीपणे मांडले. बरोबर. पत्रकारिता ही एक प्रकारची चळवळ झाली होती. आणि मग या चळवळीला एक राजकीय वलण मिळालं, नाही का? हो, 1881 साली जेव्हा टिळक आणि आगरकरांनी केसरी आणि मराठा सुरू केली. इथून वृत्तपत्रांचा उद्देशच बदलला. अगदी. आता फक्त समाज सुधारणा नाही, तर थेट राजकीय स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का यांसारखे जहाल अग्रलेख. हो, केसरीने ब्रिटिश सरकारला थेट आव्हान दिलं. माहितीचा उपयोग स्वातंत्र्यासाठी शस्त्र म्हणून कसा करायचा याचा तो एक वस्तुपाठ होता. छापील शब्दांची ताकद तर प्रचंड होती, यात शंकाच नाही. पण इथे एक मोठी मर्यादा होती. कोणती? साक्षरता.
जे वाचू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचणार? अगदी बरोबर मुद्दा. आणि हीच जी पोकळी होती ना, ती रेडिओने भरून काढली. अच्छा, म्हणजे आकाशवाणी. हो, इथे माहिती शब्दांच्या आणि लिपीच्या पलीकडे गेली. ती थेट आवालाच्या माध्यमातून लोकांच्या कानापर्यंत पोचली. 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी सुरू झाली. जी पुढे ऑल इंडिया रेडिओ झाली. आणि तिला आकाशवाणी हे सुंदर नाव मिळालं, जे कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवलं होतं. हो, आणि आकाशवाणीचा खरा प्रभाव वाढला तो विविध भारती सेवेमुळे. कारण त्यात अनेक भाषा आणि बोलीभाषा होत्या. 24 भाषा आणि 146 बोलीभाषा याचा परिणाम खूप मोठा होता. पहिल्यांदाच देशाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला त्याच्या स्वतःच्या बोलीभाषेत दिल्लीत काय चाललंय हे कळू लागलं. राष्ट्रीय नेत्यांची भाषणं, शेतीविषयीचे कार्यक्रम, गाणी. आणि या एका गोष्टीने खऱ्या अर्थाने देशाला एकत्र बांधायला सुरुवात केली. आज आपल्याकडे आकाशवाणीच्या संग्रहात जी जुनी भाषणं आहेत, तो एक जिवंत इतिहास आहे. आवाजाने माहितीची पोच तर वाढवली, पण तरी एक गोष्ट बाकी होती. चित्र? बरोबर. लोकाला घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायची होती. आणि ही गरज पूर्ण केली दूरदर्शनने. हो, 15 सप्टेंबर 1959 दिल्लीत दूरदर्शन केंद्र सुरू झालं आणि माहितीच्या प्रसाराचं एक नवं पर्व सुरू झालं. वृत्तपत्र तुम्हाला काय घडलं हे सांगत होतं, आकाशवाणी ते ऐकवत होती. पण दूरदर्शन तुम्हाला ते प्रत्यक्ष दाखवत होतं. आंखो देखा हाल. यामुळे माहितीची विश्वासार्हता खूप वाढली असणार. प्रचंड वाढली. आणि दूरदर्शनाने फक्त बातम्याच नाही दिल्या. त्याने इतिहास लोकांच्या घरात पोहोचवला. अरे हो, रामायण आणि महाभारत लागल्यावर तर रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट असायचा. हो, पण भारत एक खोज सारख्या मालिकेचं महत्त्व मला जरा वेगळं वाटतं. अगदी सहमत. कारण ती फक्त एक मालिका नव्हती. ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित होती. श्याम बेनेगल यांसारख्या दिग्दर्शकांनी ती बनवली होती. त्यामागे प्रचंड संशोधन होतं. हडप्पा संस्कृतीपासून ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंतचा हजारो वर्षांचा इतिहास. इतक्या सोप्या आणि रंजक पद्धतीने लोकांसमोर आला. म्हणजे एका अर्थाने दूरदर्शनाने संपूर्ण देशासाठी इतिहासाचा एक समान धागा तयार केला. अगदी. आणि हीच प्रसारमाध्यमांची ताकद आहे. ती इतिहासाला पुस्तकांमधून बाहेर काढून जिवंत करतात. वृत्तपत्रांमध्ये पण आपण पाहतो 50 वर्षांपूर्वी किंवा 100 वर्षांपूर्वी असे स्तंभ असतात. हो, जसं की 2014 मध्ये पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा अनेक वृत्तपत्रांनी त्यावर पुरवण्या काढल्या. त्यासाठी त्यांना इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो. आणि आजकाल तर हिस्ट्री चॅनेल किंवा नॅशनल जिओग्राफीमुळे जगाचा इतिहास आपल्या ड्रॉइंग रूममध्ये आलाय. बरोबर. दगडावरच्या कोरीव लेखांपासून सुरू झालेला हा प्रवास आता हाय डेफिनिशन व्हिडिओपर्यंत पोहोचलाय. पण या प्रवासात एक धोका पण असेलच ना? म्हणजे प्रत्येक गोष्ट खरी मानायची का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. माहिती आपल्यापर्यंत जितक्या प्रभावीपणे पोहोचते तितकाच तिचा गैरवापर होण्याचा धोकाही मोठा असतो. आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल काही उदाहरण आहे का? एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. जर्मनीचं स्टर्न नावाचं एक मोठं साप्ताहिक होतं. त्यांनी दावा केला की त्यांना ॲडॉल्फ हिटलरने स्वतः लिहिलेल्या डायऱ्या सापडल्या आहेत. त्यांनी त्या विकत घेऊन छापायला सुरुवात केली. अरे बापरे, जगभरात खळबळ माजली असेल. प्रचंड. हिटलरच्या मनात काय चाललं होतं हे आता कळणार असं वाटत असतानाच त्या डायऱ्या बनावट निघाल्या. काय सांगताय? हो, नंतर तपासणीत त्या पूर्णपणे बनावट असल्याचं सिद्ध झालं. विचार करा, एका मोठ्या आणि प्रतिष्ठित माध्यम संस्थेची केवढी मोठी फजिती झाली असेल. यातून एक गोष्ट शिकायला मिळते की डोळ्यांना दिसणारी किंवा कानांना ऐकू येणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते. तिची शहानिशा करणं गरजेचं आहे. आणि हा मुद्दा आजच्या काळात तर खूपच महत्वाचा आहे. कारण आज आपण अशा युगात आहोत जिथे पारंपरिक माध्यमांपेक्षाही जास्त वेगाने माहिती पसरते. आणि यातूनच आपल्यासमोर आजच्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. आजच्या वेब पत्रकारितेच्या आणि सोशल मीडियाच्या युगात जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतः एक प्रसारक आहे, तिथे समोर येणाऱ्या बातमीची सत्यता आणि इतिहासाची विश्वासार्हता तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? पारंपरिक प्रसारमाध्यमांची की एक वाचक आणि नागरिक म्हणून आपली स्वतःची?